मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीने अळूची वडी करून दाखवणार आहे। हे 1 वाटी चण्याच्या डाळीचे पीठ घेतले आहे। याच्यामध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण हे वाटून पेस्ट घेतलेली आहे, ते पण मी याच्यामध्ये टाकते। याच्यामध्ये जिरा पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, हळद पावडर 1 चमचा आणि लाल तिखट थोडंसं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ ते पण याच्यामध्ये टाकते मी। आणि हा चिंचेचा कोळ घेतलेला आहे, तो पण याच्यामध्ये टाकत आहे। हे चिंचेच्या कोळामुळे काय होतं की आळूची पानं जी असतात ना ते चरचर करतात, ती त्यामुळे करत नाही आहे। आणि हे सर्व एक चमचा गरम मसाला पावडर पण टाकत आहे। हे सर्व व्यवस्थित एकजीव करून थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करत आहे। जास्त पण पातळ व्हायला नको, कारण पानांवरती ते व्यवस्थित बसलं पाहिजे। हे आता सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। मी एक लिंबू पण घेतलेला आहे। हे लिंबू त्या पानांवरती थोडंसं पिळून असं लावायचं, लिंबूचा रस, त्यामुळे पानांची चुरचुर होत नाही। ह्याच्यावरती दुसरं पान ठेवायचं, त्याला पण थोडा लिंबाचा रस लावायचा। दुसरं एक अशी 4 पानं एकावर एक लावायची, मग ती वडी एकदम व्यवस्थित रोल बनतो त्याचा। व्यवस्थित रोल बनवायचा। चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यावर अशी ठेवायची। याप्रमाणे बाकीच्या पण वड्या बनवून घ्यायच्या।
सर्व माझ्या बनवून झालेल्या आहेत. मी गॅस चालू केला आहे. गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकते. 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. छोटीशी डिश त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. आणि या वड्या लावलेली चाळणी त्याच्यावरती ठेवत आहे. आणि त्याच्यावरती झाकण ठेवत आहे. 20 मिनिटं मी त्याला वाफू देणार आहे. अशा पद्धतीने आळूच्या वडी एकदम रेडी झालेल्या आहेत. तिळाने सजावट केलेली आहे.